नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत 3 डिसेंबर भागात आपल्याला असं पाहायला मिळतं. सारंग गच्चीवर येतो आणि चंद्राशी बोलत असतो. त्याला चंद्रात अस्मी दिसत असते. सारंग म्हणतो, तू जेव्हा आयुष्यात आली होती ना, तेव्हा वाटलं होतं हे सगळं स्वप्न आहे, पण नंतर वाटलं हे स्वप्न सत्यात यायला हवं. तू आली सुद्धा होती पण पुन्हा गेलीस, स्वप्न अर्धवटच राहिलं. तर इकडे तिलोत्तमा चंद्रकांतला ओरडते आणि ती म्हणते, तुम्हाला फार पुळका आलाय का त्या मुलीचा? एवढ्यात जर पुळका आला असेल ना तर येऊ द्या तिला घरी, बघू ना कोण जिंकतंय ते तुमचा विश्वास जिंकतोय की माझा अविश्वास, घेऊया तिची परीक्षा. चंद्रकांत म्हणतो, अगं तिलोत्तमा, हे काय आहे? अगं वादविवादाची स्पर्धा आहे का ही? कोण हरणार कोण जिंकणार? विश्वास अविश्वास हे काय चालू आहे? अगं हा आपला स्वभाव नाहीये. तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, हरकत नाही. थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं की हा वाद मिटू शकत नाही, हो ना? पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल ना ती घरी येईल, तिला घरी आणावं तर आणा तुम्ही. मी बघतेच ती या घरात कशी टिकते ते. अहो, मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने तिला या घरात वागणूक मिळते ना, ती 2-3 दिवसाच्या वर टिकणारच नाही. ती जर स्वाभिमानी असेल ना तर लगेच निघून जाईल, इकडे राहण्याचा प्रश्नच येणार नाही. चंद्रकांत म्हणतो, सावली खूप स्वाभिमानी आहे, माझी खात्री आहे. कोणी तिच्याशी कसंही वागलं ना तरी पुन्हा ती या घरात येणार. आणि मुळात ती साधी भोळी आहे, या जगाकडे ती निरागसपणे पाहते. ती खूप चांगली मुलगी आहे. आणि तिलोत्तमा, तुला एक गोष्ट सांगू का? कधी कधी सावलीकडे पाहिलं ना असं वाटतं की तूच दिसतेस समोर, तुझा भास होतोय. तिलोत्तमा खूप भडकते आणि सावली सोबत तुलना केली म्हणून तिला राग येतोय. तिलोत्तमा म्हणते, काय बोललात तुम्ही? आता बोललात ते चुकून बोललात ना. माझी त्या मुलीसोबत चुकून तुलना केली ना तुम्ही. म्हणजे चुकून केलं असेल तर ठीक आहे, पण मुद्दाम बोलला असेल ना तर लक्षात ठेवा, मी हे ऐकून घेणार नाही. असं म्हणून तिलोत्तमा निघून जाते. चंद्रकांत विचार करतो की तुला तिलोत्तमाला कसं समजवायचं, तर इकडे सारंग विचार करत असतो. सारंग म्हणतो, तू खरंच स्वप्न होतं का खरी होतीस? तर इकडे सावली सुद्धा चंद्राशी बोलत असते. सावली म्हणते, मी खरी आहे, खरीच आहे. मी जसे सूर्य चंद्र खरे आहेत तशीच मी पण खरी आहे. आणि मला माहिती आहे तुमचा विश्वास आता बसणार नाही, पण एक दिवस नक्कीच विश्वास बसेल. मी या चंद्रासारखी आहे. तर इकडे सारंग म्हणतो, माझ्या आयुष्यात एक चंद्र आहे, तो म्हणजे तू अस्मी. तुला सोडून दुसऱ्या कुणावरही माझं प्रेम होणार नाही. मी दुसऱ्या कुठल्याच मुलीचा विचार करू शकणार नाही. अस्मी, तू मला या चंद्रासारखीच दिसतेस, खूप छान आहेस. तू पण येशील का पुन्हा माझ्या आयुष्यात? तर इकडे सावली विचार करत असते आणि सावली म्हणते, आज मला काय होतंय? मी तर एरवी विठ्ठलाशी बोलत असते, पण आज मी चंद्राशी बोलते पहिल्यांदा. असं का होतंय मला? सावली खूप खुश असते आणि तिला वाटत असतं की ती सारंगशीच बोलते. तर इकडे भैरवीची चिडचिड चालू असते. जगन्नाथने ताराचा तो व्हिडिओ काढला आणि सावलीचं लग्न सारंग सोबत लावून दिलं म्हणून तिची खूप चिडचिड होत असते आणि ती विचार करत असते. तेवढ्यात तिथे तारा येते. तारा म्हणते, कसं गातात हे लोकशी, मला कधीच जमणार नाही. भैरवी म्हणते, तू तर कधीच जमून घेऊ शकत नाही ना. जर तू हे सगळं जमून घेतलं असतं ना तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती. माझं स्नान खोट आहे ना. जगाला काय बोलणार आहे मी? दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा आहे ना. तारा, अगं तू गायली असतीस ना तर हे सगळं झालंच नसतं. तुला काय माहिती मला काय टेन्शन आहे ते? अगं तारा, मी किती स्वप्न पाहिली होती तुझ्यासाठी, किती छान साधा विचार केला होता की जोपर्यंत तू गाण्यात तयार होत नाही, जोपर्यंत तुझा आवाज पक्का होत नाही, तोपर्यंत त्या सावलीच्या आवाजाचा वापर करून घ्यायचा आणि नंतर तुझा आवाज एकदा पक्का झाला मग तुझी ओळख जगाकडे गायिका म्हणून करून द्यायची. पण तू नाही, तुला कशाची काही पडलेलीच नाहीये. मी एकटी मरते इथे आणि तुला स्वतःच पडलेला आहे. तारा, जगन्नाथकडे तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ जर आउट
केला ना त्याने फक्त तुझंच करिअर नाही जाणार, फक्त माझे स्वप्न पण धुळीला मिळतील. अगं हे घर, नाव, पैसा, वैभव हे सगळं मातीत निघून जाईल. तुला कळतंय का? अगं तू हा सगळा विचार करायचा सोडून हे काय करतीयेस? तारा म्हणते, हो का, सगळं मीच करते का? अगं आई, मी तुला लहानपणापासून सांगत आले होते की मला गाण्यात इंटरेस्ट नाहीये, पण तरी पण तुझा हट्ट होता का? मला गायिका बनवण्यासाठी का हट्ट होता तुझा? अगं माझी काहीतरी वेगळी स्वप्न होती, पण नाही, तुला फक्त तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं. घे आता. मग भैरवी ताराच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ती म्हणते, असं बोलतेस का? पुन्हा असं माझ्याशी बोलायचं नाही. हे असले शब्द पुन्हा जर तोंडातून निघाले ना तर जीव घेईन तुझा, कळलं? आणि तो जगन्नाथ, तो काहीही माझं बिघडवू शकत नाही, कारण मी भैरवी वजे आहे. आणि मी कोण आहे, माझी परंपरा काय आहे, माझा घर काय आहे, त्याला अजून काहीच माहिती नाहीये. त्या जगन्नाथ कडून तो व्हिडिओ कसा काढायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि तोपर्यंत ऐरागैरा विचार मनात आणलास ना तर मी तुला संपून टाकेल. असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. तारा विचार करत असते तर इकडे सावली चंद्राशी बोलत असते आणि आई तिथे येते. आई म्हणते, साऊ अगं सासरच्या आठवण येते का? नव्याची आठवण येते का? छान छान. सावली काहीच बोलत नाही. आई तिला साड्या देतात आणि म्हणतात, साऊ अगं माहेरच्यांकडून माहेर वाशीन म्हणून या साड्या आहेत, आमची ऐपत नाहीये बाळा, पण ऐपतीप्रमाणे आम्ही जेवढं जमेल तेवढं तुला देतोय, गोड मानून घे, नेशील ना या साड्या? सावली म्हणते, अगं आई, परवापर्यंत मी या घराचा भाग होते ना. अगं काल माझं लग्न झालं तर तू हे असं बोलतेस? आई असं नको बोलूस, कितीही झालं ना तरी मी या घरची आहे. आई म्हणते, बाळा आता रडू नकोस, चल सुखाने हस्त संसार करायचाया, चल आता झोपायला ये, मी अंतरून टाकते. आई निघून जातात आणि सावली विचार करत असते, कसला सुखाचा संसार, तिथे कोणी मला स्वीकारला सुद्धा नाहीये आणि